गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण आपली पहिली पोयम 1.1 अ टीनेजर्स प्रेयर हिचा अभ्यास करणार आहोत. अ टीनएजर्स प्रेयर. टीनेजर म्हणजे अशी मुलं ज्यांचं वय हे 13 ते 19 वर्ष वयोगटात येतात. म्हणजे साधारणतः 8वी पासून त्यांचं वय सुरू होतं तर 13वी-14वी पर्यंत शिकणारी मुलं. आता अशा मुलाची प्रार्थना, तो कुणाला प्रार्थना करतोय, कशासाठी करतोय ते आपण बघूया. Each day brings new beginnings. Decisions I must make. Each day, प्रत्येक दिवशी. Each day brings new beginnings. प्रत्येक दिवशी नवीन सुरुवात असते. Decisions I must make. या कवितेतला टीनेजर जो मुलगा आहे किंवा मुलगी आहे ती म्हणते किंवा तो म्हणतो की मला प्रत्येक दिवशी सुरू होणारी जी सुरुवात असते तेव्हा मला काही डिसिजन्स घ्यायचे असतात. डिसिजन्स म्हणजे निर्णय घ्यायचे असतात. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. आय एम द ओनली वन. ज्याला निर्णय घ्यायचा असतो, निर्णय घ्यायची जबाबदारी त्याच्यावर असते, तो मी एकमेव असतो. चूज द रोड दॅट आय विल टेक. मला तो रस्ता निवडायचा असतो, तो मार्ग निवडायचा असतो आणि तो मार्ग मी भविष्यासाठी जो मार्ग निवडतो त्याची जबाबदारी फक्त माझ्या एकट्यावर असते. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. रोड ऑफ लाईफ म्हणजे जीवनाचा मार्ग आणि ग्रेट सक्सेस म्हणजे मोठं यश. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ म्हणजे मी जीवनाचा असा मार्ग निवडू शकतो दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. मी जीवनाचा असा मार्ग निवडू शकतो दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, जो खूप मोठ्या यशाकडे जातो. ऑर किंवा असं सुद्धा होऊ शकतं, ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. किंवा माझा प्रवास जो आहे, माझं जे ट्रॅव्हलिंग आहे, माझा प्रवास जो आहे तो डार्कन रोड कडे म्हणजे वाईट मार्गाकडे पण होऊ शकतो. और ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड असा वाईट मार्ग दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस, ज्याच्यामध्ये शेवटी फक्त कष्ट, यातना, वेदना, दुःख असतात. अशा सुद्धा मार्गाकडे शेवटी मी जाऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी दोन मार्गांकडे मी जाऊ शकतो असं त्या मुलाचं किंवा मुलीचं म्हणणं आहे. एक मार्ग आहे जो खूप मोठ्या यशाकडे घेऊन जाणार आहे किंवा असा मार्ग आहे जो मला खूप मोठ्या अपयशाकडे, दुःखाकडे, यातनेकडे घेऊन जाऊ शकतो. मग या ठिकाणी हा टीनेजर जो मुलगा आहे त्याचं असं म्हणणं आहे की आयुष्यात नेहमी सुरुवात होते, नेहमी निर्णय घ्यायचे असतात, जबाबदारी माझ्यावर असते. मी जर योग्य मार्ग निवडला तर मी मोठ्या यशाकडे जातो, जर अयोग्य मार्ग निवडला तर मी चुकीच्या मार्गाकडे जातो. यामध्ये मला यातना पण सहन करावं लागू शकतात. त्याच्या मनामध्ये असा हा पेच प्रसंग, डिलेमा तयार झालेला आहे आणि म्हणून तो आता परमेश्वराची प्रार्थना करतो. तिसऱ्या उत्तरामध्ये आपण बघूया. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. डिअर लॉर्ड म्हणजे देवा, हे परमेश्वरा, हे देवा माझे डोळे उघड. आय माइट क्लिअरली सी. माझे डोळे उघड, मला स्पष्ट दिसलं पाहिजे. मार्ग निवडताना मला कळलं पाहिजे मी चुकीचा मार्ग निवडतोय, बरोबर मार्ग निवडतोय. हेल्प मी, हे देवा मला मदत कर. स्टँड फॉर व्हॉट इज राईट. राईट म्हणजे योग्य. नेहमी मी योग्य मार्गालाच जाईल, नेहमी चुकीच्या गोष्टी माझ्याकडून घडणार नाहीत, यासाठी मला तू मदत कर. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. माझ्याकडून तुला जे करून घ्यायचं आहे ते सर्वात चांगलं माझ्याकडून होईल, यासाठी हा टीनेजर हा देवाला प्रार्थना करतोय, प्रेयर करतोय. पुढच्या उत्तरात पुन्हा तो प्रार्थना करतोय. तो म्हणतोय हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. हे परमेश्वरा, हे देवा मला नाही म्हणायला तू काय कर, शिकव. कोणत्या गोष्टीला नाही म्हणायचं? वेन टेम्पटेशन कम्स माय वे. जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये वाईट गोष्टींचा मोह होईल, जेव्हा माझ्याकडे वाईट गोष्टी येऊ पाहतील, तेव्हा मला त्या गोष्टींना नाही म्हणायला, नकार द्यायला मला तू मदत कर.
दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन, यासाठी की मी माझं शरीर जे आहे ते स्वच्छ ठेवलं पाहिजे अँड फिट, तंदुरुस्त ठेवलं पाहिजे फॉर लाईफ इच डे. कारण आयुष्यामध्ये दररोज इच डे जे आव्हानं येणार आहे, हे आव्हानं स्वीकारण्यासाठी माझं शरीर सुद्धा बळकट पाहिजे. त्यासाठी सुद्धा तू मला काय कर, आशीर्वाद दे, मदत कर. शेवटचा उत्तर हा, वेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर. तो मुलगा जो आता टीन एज मध्ये जी सुरुवात आहे, तो असं म्हणतोय की जेव्हा माझे टीन एज इयर्स ओव्हर झालेले असतील, म्हणजे माझं टीन एज वय संपलेलं असेल, माझ्या आयुष्यातली किशोर अवस्था जे म्हणतो आपण 13 ते 19 वर्ष वयोगटातली, ती संपलेली असेल, आय नो, मला वाटतं, मला माहिती आहे, दॅट आय विल सी, मी पाहिल, दॅट लाईफ इज लिव्ड, मी असं पाहिल की माझं टीनेज संपलेलं आहे आणि माझं आयुष्य मी जगलेलो आहे. इट्स व्हेरी बेस्ट, मी माझं सर्वात चांगलं आयुष्य जगलेलं आहे. जेव्हा माझे टीनेज संपलेलं असेल, माझी किशोरावस्था संपलेली असेल, तेव्हा माझं आयुष्य हे चांगलं गेलेलं आहे, सर्वात चांगलं आयुष्य मी जगलेलो आहे. कुणासोबत? विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी, कारण तू माझ्या पुढे चालत होतास म्हणून परमेश्वरा. म्हणजे माझ्या पुढे चालत होतास याचा अर्थ काय झाला की माझ्या पुढे चालत होता याचा अर्थ असा झाला की तुझं मार्गदर्शन मला नेहमी होतं. मी तुला जी प्रार्थना केली त्याचा तू जो मला आशीर्वाद दिलास, माझ्याकडे तुझं जे लक्ष होतं प्रत्येक गोष्टीसाठी, ते काय झालं मला, त्यामुळेच मी माझं हे पूर्ण टीनेज हे सर्वात चांगलं जगू शकलो. ही एका टीनेजरने देवाकडे केलेली प्रार्थना, आणि त्याच्या टीन एज संपल्यानंतर त्याला काय अपेक्षा आहे परमेश्वराकडून की त्याचं पूर्ण टीनेजचं आयुष्य हे अगदी चांगल्या पद्धतीने तो जगला पाहिजे. त्याने सांगितलेला चुकीचा मार्ग तो कुठंच दिसायला नको, योग्य मार्ग निवडला पाहिजे, त्याला सद्बुद्धी सुचली पाहिजे, यासाठी एका टीनेजरने ही देवाकडे केलेली प्रार्थना होती. Now I will explain it to you in English in a very short time. Here a boy or a girl of teenage is praying to the God, telling the God, directly speaking with the God, that he or she wants to take decisions in life, and he wants to take the right decisions in life, and therefore he requests the God to pay attention to him so that God will help him to do the right things in life, and thereby he will be able to lead his life in the best way. Here it is a question in the mind of a boy whether I will do mistakes or not, whether I will do right things or not. There is a problem in his mind, there is a dilemma in his mind, and so by praying to the God, he wants to solve his problem. He is requesting, he is talking to the God to solve his big problem, to lead a very good life. Video solo पागल